पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 18-19 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 20व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। अस्ति भाती प्रियम रूपम नामेच इत्यांश पंचकम, आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम, असा हा 20व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये 5 अंश सांगण्यात आलेले आहेत आणि या 5 अंशापैकी पहिले 3 अंश हे भगवंताचे आहेत आणि दुसरे उरलेले 2 जे अंश आहेत ते जगताचे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। त्यातील आपण पहिल्या चरणाचा अभ्यास करतो आहोत। पहिल्या चरणातील अस्ति या शब्दाचा आपण विचार केलेला आहे। भाती या शब्दाचा आपण मागील वेळेस विचार करत होतो। अस्ति म्हणजे असणं, अस्ति म्हणजे अस्तित्व। अस्तित्व कशाचं आहे हे कळण्यामध्ये अख्ख्या जगाची धावपळ आहे। काहींना अस्तित्व कशाचं आहे हे जे माहीत आहे हे बरोबर आहे का चुकीचं आहे याच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांना जे वाटतंय ते बरोबरच आहे असं त्या लोकांचं मत आहे। अस्तित्व फक्त भगवंताचं आहे हे ज्या दिवशी पूर्णतः लक्षात येईल, भगवंता व्यतिरिक्त कशाचंच अस्तित्व नाही हे लक्षात आलं की परमार्थ संपला। आणि मला आता ते लक्षात आलंय असं म्हणायचं नाही। ते आपलं काय आहे, टार्गेट आहे, तो आपला शेवट आहे। महाराज आता आम्हाला लक्षात आलंय असं म्हणायचं नाही। कारण काही लोकांना हाऊस असते, आता 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, आता आमच्यात काय कमी आहे, आता आम्हाला कळतंय, यांच्यापेक्षा तर आम्हाला जास्त माहीत आहे, असं चालत नाही इकडे काही। तुम्ही 20 वर्ष झालेत का 50 वर्ष झालेत, 20 जन्म झालेत का 50 लाख जन्म झाले, त्याला काही किंमत नाही। किती वर्षापासून हा परमार्थ करतो याला किंमत नाही, जरी गणना आपण करत असलो तरी सुद्धा। एखादा 20 वर्षापूर्वी आलेला असेल आणि एखादा 2 दिवसापूर्वी आलेला असेल तरी दोघांमध्ये फरक असू शकतो। त्याच्यामुळे आपण किती वर्ष करतो याला काही एवढी किंमत देता येत नाही, त्याला किंमत नाहीच असं म्हणता येत नाही। पण वर्ष मोजू नका, काय करतो हे मोजा। काय करतो याला किंमत आहे, किती वेळ घालवला, किती वेळ त्याच्यामध्ये आपण घालवलं याला काही किंमत नाही। एखादा शास्त्रज्ञ जर एखादा शोध लावत असेल तर त्याने समजा 10 वर्ष अभ्यास केला आणि 10 वर्षानंतरच त्याला शोध लागला, तर म्हणायला तो म्हणेल की 10 वर्ष मी अभ्यास केला आणि तेव्हा मला हा शोध लागला। पण जर शहाणा मनुष्य असेल तर त्याला म्हणेल तुला 10 वर्षाचा वेळ लागला, म्हणजे तू तेवढा 10 वर्षाचा कमी प्रतीचा आहे। कारण 10 वर्षाच्या ऐवजी तोच शोध जर त्याला 9 वर्ष लागला असता तर अजून हुशार ठरला असता। तो जर त्याचा शोध त्याला 1 वर्षातच लागला असता तर तो अजून हुशार ठरला असता। म्हणजे 10 वर्षाचा शास्त्रज्ञ आणि 1 वर्षाचा शास्त्रज्ञ, फरक कोण हुशार कोण आहे, 1 वर्षाचा, म्हणजे तो 10 वर्षाचा कमी प्रतीचा ठरतो ना। त्याचप्रमाणे आपण किती वर्ष परमार्थ केला आणि तितक्यापर्यंत जर आपल्याला सिद्धता मिळत नसेल तर आपल्यामध्ये काहीतरी उणीव आहे, आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। आणि कमतरता आहे म्हणून सोडून देणं हे काही उपयोगाचं नाही। तर आपल्याला हा अभ्यास मरेपर्यंत करणे आहे हे तर आपण आधीच ठरवलेलं आहे। त्यामुळे कोणी मध्ये म्हणायचंच नाही की आता थांबू का। थांबायचं असेल तर त्याने आपापल्या घरी जायचं आणि आपापल्या दिशेने जायचं। पण या विषयामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर विचारायलाच नाही पाहिजे की किती दिवस करू आम्ही आता आणि आता आम्हाला कधी मुक्ती मिळणार।
विचारायचं नाही. मृत्यू येईपर्यंत करणे आहे, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला हे करणे आहे. कारण शेवटच्या श्वासापर्यंत नवीन नवीन आपल्या समोर काही ना काही माया खेळ मांडणारच आहे. पण तिने काहीही खेळ मांडला तरी सुद्धा भगवंत जो आहे हा भगवंत लक्षात येणं गरजेचं आहे. भगवंत लक्षात जर आला तर त्याच्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत काहीही खेळ हो. भगवत प्राप्ती हाच आपला हेतू आहे. भगवत प्राप्ती हा जर हेतू ठेवून आपण जगू तर नक्कीच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईलच. मग आपल्या हातामध्ये कुठलंही शास्त्र असो आणि आपल्या मार्गदर्शनासाठी कुठलेही महाराज असो, भगवत प्राप्ती ही होईलच. शास्त्र आणि महाराज कुठले आहेत याला किंमत नाही. भगवत प्राप्ती होते का नाही होत याला किंमत आहे. हे जे शास्त्र आहे हे शास्त्र भगवत प्राप्ती करून देणारं शास्त्र आहे. त्यामुळे या शास्त्राचा आपल्याला उपयोग आहे. दृग्दृश्य विवेक या ग्रंथाने आपल्याला नक्कीच भगवंतापर्यंतचा प्रवास करता येऊ शकतो. या श्लोकामध्ये त्या भगवंताचे, ज्या भगवंताच्या उद्देशाने आपण हा परमार्थ करतो आहोत, त्या भगवंताची लक्षणं या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये सांगण्यात आलेली आहेत. 3 लक्षणांपैकी पहिलं लक्षण आहे अस्तित्व. आणि अस्तित्व कोणाचं आहे? अस्तित्व कोणाचं आहे? भगवंताचं आहे. भगवंताचंच अस्तित्व आहे, बाकी कशाचंच अस्तित्व नाही जगामध्ये. हा एकदा ठाम निश्चय झाला की आपलं फार मोठं काम होतं. हा कसा करायचा, हे याच्यासाठी काय करायचं, हा एक निराळा विषय. पण भगवंतच आहे हे आपल्याला ठाम लक्षात येईपर्यंत आपल्याला काही ना काही साधनांचा उपयोग करायला पाहिजे. दुसरा भाग आहे भाती. भाती म्हणजे जाणणं, भाती म्हणजे जाणीव, भाती म्हणजे ज्ञान, भाती म्हणजे प्रकाश, भाती म्हणजे कळणं. कशाचं ज्ञान आहे, कशाची भाती आहे, कशाची जाणीव आहे आणि कशाची जाणीव वाटते. ज्ञान कशाचं वाटतं? ज्ञान. प्रकाश कशाचा वाटतो? प्रकाश कशाचा वाटतो? प्रकाश सूर्याचा वाटतो. प्रकाश चंद्राचा वाटतो. रात्री जर आपण आकाशात चंद्र असताना पाहू लागलो तर आपल्याला प्रकाश कशाचा वाटतो? चंद्राचा वाटतो. पण चंद्राचा प्रकाश नसतो. तो कोणाचा असतो? सूर्याचा असतो. हे आपण शाळेत शिकलो. शाळेमध्ये आपल्याला शिकवलं की तो चंद्राचा प्रकाश हा कोणाचा प्रकाश आहे? सूर्याचा प्रकाश. तो सूर्याचा प्रकाश परावर्तित होऊन आपल्याला पृथ्वीवर मिळतो आणि आपण त्याला कोणाचा प्रकाश म्हणतो? चंद्राचा प्रकाश म्हणतो. म्हणजे खरा तो चंद्राचा प्रकाश नाहीये, पण आपण आपल्या वागण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये, व्यवहारामध्ये चंद्राचा प्रकाश आहे असं समजूनच आपण जगतो. त्याचप्रमाणे सूर्याचा प्रकाश आहे असा आपला काहीतरी समज आहे. आणि हा समज मात्र कोणी काढू शकत नाही. विज्ञानाला हा समज काढता येणं शक्य नाही. विज्ञान चंद्राचा प्रकाश हा चंद्राचा नाही इथपर्यंत बोलू शकेल, पण सूर्याचा प्रकाश हा सूर्याचा प्रकाश नाहीच आहे हे मात्र विज्ञान बोलू शकत नाही. धर्मशास्त्र, वेदांत शास्त्र मात्र या सूर्याच्या प्रकाशाला सूर्याचा प्रकाश मानत नाही. चंद्र आणि सूर्य यांना प्रकाश देणारा भगवंत आहे असं शास्त्र, परमार्थशास्त्र सांगतं. परमार्थशास्त्रामध्ये प्रकाश कोणाचा धरलेला आहे? भगवंताचा प्रकाश. यांचा प्रकाश नाही असं 15व्या अध्यायामध्ये सुद्धा न तद भासयते सूर्य न शशांको न पावका या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सूर्य आणि चंद्र हे दोन्ही सुद्धा ज्याने प्रकाशित होतात तो प्रकाश जो आहे तो भगवंताचा आहे. म्हणजे प्रकाश या शब्दाला धरून असा विकारी प्रकाश म्हणून चंद्र आणि सूर्याचा प्रकाश किंवा वन्ही म्हणजे अग्नीचा प्रकाश जरी धरला तरी सुद्धा हा प्रकाश यांचा नसून तो भगवंताचा आहे असं आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. परंतु या ठिकाणी प्रकाश हा शब्द अशा रीतीचा प्रकाश नसून तो कशा रीतीचा प्रकाश आहे? प्रकाश म्हणजे प्रकाशन करणे अशा हेतूचा आहे. प्रकाशन करणे म्हणजे कळून देणे. हे वर्तमानपत्र प्रकाशित झालं किंवा हे पुस्तक प्रकाशित झालं म्हणजे काय झालं? त्या पुस्तकाच्या माध्यमातून, त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते लोकांना कळून देण्यात आलं. म्हणजे लोकांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडला. कशाने? त्या वर्तमानपत्राने किंवा त्या पुस्तकाने. म्हणजे काय प्रकाश पाडला? काय
प्रकाश नाही पडला, काय केलं? कळून दिलं. ते कळून दिलं लोकांना, म्हणजे लोकांच्या बुद्धीत प्रकाश पडला असं आपण म्हणतो. तसं प्रकाश हा शब्द जर शास्त्रामध्ये येतो भगवंताचं स्वरूप म्हणून, तेव्हा कळून देणं, ज्ञान म्हटलं की कळून देणं. कळून देणं जे आहे ते कोणाचं आहे? भाती कोणाची आहे? म्हणजे ज्ञान कोणाचं आहे किंवा प्रकाश कोणाचा आहे? तर प्रकाश हा फक्त भगवंताचा आहे. म्हणजे आपल्याला जे 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 कळेल, जे जे कळेल, म्हणजे ज्याचा ज्याचा आपल्या ह्याच्यात प्रकाश पडेल, तो प्रकाश देणारा कोण आहे? तो भगवंत. काहीही असो, जगामधलं काहीही कळणं असू देत, तो प्रकाश कोण देतो? तो भगवंत देतो. काहीही असो, मग ते कमी कळणं असो जास्त कळणं असो, काहीही जे कळतं आपल्याला ते सगळं कळणं त्या भगवंताच्या प्रकाशाने आहे. कळणं आणि न कळणं दोन्ही सुद्धा त्याच्या प्रकाशाने. जसं आता स्वर्गामध्ये काय चाललंय यावेळेस आपल्याला कळत नाहीये, हे न कळणं सुद्धा त्याच्यामुळेच. आणि आपल्याला कळतंय की इथे काय सुरू आहे, हे सुद्धा त्याच्याच प्रकाशात सुरू आहे. म्हणजे पृथ्वीवर असलेला उजेड आणि पृथ्वीवर असलेला अंधार हे दोन्ही सुद्धा सूर्यामुळे आहेत. पृथ्वीवरचा अंधार कोणामुळे? सूर्यामुळे आहे. कारण पृथ्वीवरचा अंधार म्हणजे पृथ्वीची सावली आहे, म्हणून पृथ्वीवरचा अंधार पण सूर्यामुळेच आहे आणि पृथ्वीवरचा उजेड सुद्धा सूर्यामुळेच आहे. तसं कळणं आणि न कळणं हे दोन्ही सुद्धा. आपल्याला पृथ्वीच्या पोटात काय माहीत नाही, आपल्याला सूर्य किती मोठा आहे माहीत नाही, आपल्याला या आकाशगंगेत किती तारका आहेत माहीत नाही, हे न कळणं. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या गावात किती माणसं आहेत, आपल्या घरात किती माणसं आहेत, हे आपल्याला माहित आहे. तर हे कळणं आणि न कळणं, जगामध्ये काही असो, हे सगळं त्याच्या प्रकाशामध्ये आहे. एखाद्याने जर ठरवलं की जास्तीत जास्त कळून घ्यायचं तर कळणार आहे, मग त्याचं जास्तीत जास्त कळणं सुद्धा त्याच्याच प्रकाशात आहे आणि कमीत कमी कळणं सुद्धा त्याच्याच प्रकाशात आहे. काही नाही कळत ते सुद्धा त्याच्याच प्रकाशाने आहेत आणि जे कळतंय ते सुद्धा त्याच्याच प्रकाशाने. पण हौस कसली असते? हौस असते दिवस म्हणजे उजेड. कारण लक्ष कशावर आहे? पृथ्वीवर असलेल्या प्रकाशावर आहे. रात्र जावी आणि दिवस उगवावा असं वाटतं आपल्याला. पण हे रात्र आणि दिवस ज्या प्रकाशाने मिळतात त्या प्रकाशाशी आपल्याला घेणं देणं नाही. अशा प्रकाशाशी आपल्याला घेणं देणं नाहीये की ज्या प्रकाशामुळे हे दोन्ही आहेत. आपल्याला अशा प्रकाशाशी घेणं देणं आहे की जो प्रकाश अंधार सापेक्ष आहे. अंधाराच्या अपेक्षेने येणारा जो प्रकाश आहे, उजेड आहे, त्या उजेडाकडे आपल्याला जायचं. पण अंधार आणि उजेड हे दोन्ही ज्या प्रकाशामुळे येतात त्या प्रकाशाकडे जाण्याची इच्छा नाहीये. हौस आहे, आता ज्ञानाची हौस आहे, त्या प्रकाशाची हौस आहे, पण कुठल्या? अंधार सापेक्ष प्रकाश, एवढीच हौस आहे. का असं? त्याचं कारण आहे. तुम्ही जर पृथ्वीवरचा अंधार सापेक्ष असलेला प्रकाश सोडला आणि त्या खऱ्या प्रकाशाच्या दिशेने चालले तर काय होईल? बरं, जेवढे गेले त्यांचं काय झालं? जे पृथ्वीवर नाही आले तर, उदाहरणार्थ एखादं यान निघालं आणि त्या यानामध्ये कोणीतरी मनुष्य निघाला, कुठे? अंधार सापेक्ष असलेला उजेड सोडून त्या उजेडाच्या दिशेने चालला वर, तर काय झालं त्याचं पुढे? तो जर नाही आला खाली तर संपला. म्हणून ज्याला संपायचं असेल त्याने परत पृथ्वीवर यायचं. असं करत करत तो सूर्याजवळ जर गेला तर काय होईल? तो राहील का त्याचं काही? तो पुन्हा पृथ्वीवर अंधार आणि उजेडाचा खेळ पाहायला येईल का? नाही येणार. म्हणून पृथ्वीच्या बाहेर जाण्याच्या आधीच हे लोक सगळी तयारी करून टाकतात की परत कसा खाली येईल. म्हणजे यांचे यान जे वर जातं ते यान वर जाण्याच्या आधीच त्यांची सगळी तयारी असते. कशी? महागारी येण्याची तयारी असते पूर्ण. किती त्यांना ते फ्युएल लागेल, खायची व्यवस्था, सगळं ठरलेलं असतं. खालून कंट्रोल पण असतात की बरोबर पुन्हा यायला. म्हणजे त्यांचा जाण्याचा हेतू आहे, वर वर उंच उंच जायचा हेतू आहे, पण इकडचं मूळ सोडायचं नाहीये, पृथ्वीला सोडून जायची इच्छा नाहीये. हे जातात ना शोधायला, तेव्हा काही शोधू देत त्यांनी, पण ते शोधताना इकडला सोडायची तयार नाहीये, म्हणजे त्यांना ते कळणार नाहीये. आणि एखादा सूर्याला जर कळून घेण्याच्या नादात सूर्याकडे गेला तर सूर्यच होणार, तो काहीच राहणार नाही मग पुढे. तर हे जसं आहे, म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवायची इच्छा जर एखाद्याला झाली तर तो सूर्याकडे जेव्हा गेला चालेल.
पण स्वतःचं पृथ्वीवरचं अस्तित्व टिकवायचं आहे आणि मला सूर्य कळून घ्यायचा आहे, मग शक्य नाही. त्याला अंधार सापेक्ष सूर्य करणार आहे. अंधार सापेक्ष सूर्य आणि त्याचा प्रकाश कळेल. तसंच भगवंत हा जो प्रकाश आहे, या प्रकाशाला जर कळून घ्यायचं असेल तर त्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे तो असा प्रकाश की त्या प्रकाशाला प्राप्त झाला की इकडचं सगळं संपलं. कळणं आणि न कळणं दोन्ही संपलं. पण आपल्याला तसं नको आहे. सगळं जर आपल्याला कळायला लागलं तर आपलं डोकं फुटेल. काय होईल? एक साधी गोष्ट आहे. आपल्याला सगळं जर उघड व्हायला लागलं ना तर आपलं डोकंच फुटून जाईल. इतकं भयानक आपल्याला कळणं होईल. सगळं कळायला लागलं तर डोकं दुखायला लागेल. म्हणून बऱ्याच वेळा आपण म्हणतो आता गप्प बस, काय सांगू नको मला. म्हणजे आपण कळून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आणि बरं असतं ते. सगळं जर कळायला लागलं तर चांगलं नाही. आपलं डोकं दुखेल का नाही दुखायचं. म्हणून म्हण आहे, पृथ्वीच्या पोटात काय ते शोधायचं, वेडे होऊन जाऊ पूर्णतः. कळून घ्यायचं असं करत जर आपण खूप जर कळून घेत गेलो तर संपून जाऊ. परंतु जर पुन्हा पृथ्वीवर येण्याचं ठरवून जर आपण कळून घेण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा पृथ्वीवर येऊ. आता काही हो, मला सगळं खरं काय ते कळलं पाहिजे. काय व्हायचे ते हो. त्यासाठी मग काय पाहिजे? धैर्य पाहिजे अंगामध्ये काय पाहिजे? आता काही आपल्यापासून लपलं नाही पाहिजे. सगळं खरं काय आहे ना हे कळलं पाहिजे. असा हेतू जेव्हा जागृत होईल तेव्हा भाती आपल्याला कळणार आहे. काय व्हायला पाहिजे? काही असं होतं, जे खरं आहे ते सगळं कळलं पाहिजे. खरं खोटं चांगलं वाईट काय असू ते कळू देत. सगळं अवघड आहे, पण काय आहे? पण अवघड आहे. कळणं जे आहे हे कळणं कशा प्रकारचं पाहिजे, ज्या कळण्याने पुन्हा न कळणं राहणार नाही आणि त्या सापेक्ष असलेलं कळणं राहणार नाही. असं कळणं पाहिजे की ज्या कळण्याने न कळणं राहणार नाही आणि त्या सापेक्ष असलेलं कळणं राहणार नाही. असं कळणं झालं पाहिजे. असं ज्ञान पाहिजे की ज्या ज्ञानामुळे अज्ञान गेलं पाहिजे पण त्या अज्ञान सापेक्ष असलेलं ज्ञान पण गेलं पाहिजे. असं ज्ञान पाहिजे. असा भाती पाहिजे. असं भाती पाहिजे की ज्या भातीमुळे, ज्या प्रकाशामुळे, ज्या ज्ञानामुळे, ज्या कळण्यामुळे, ज्या जाणीवेमुळे न जाणणं राहणार नाही आणि तत्सापेक्ष असलेलं जाणणं पण राहणार. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही असं ठिकाण पाहिजे. जाणीव नेणीव भगवंती नाही आणि तोच हरी आहे. तोच काय? तोच हरी आहे, तोच भगवंत आहे. अशी स्थिती आली की मग मोक्ष पाही सदा. मग सद्य मुक्ती, सदा मोक्ष प्राप्त होतो. पण हा हेतू नाही ना. आपली चूक काय? कधीतरी हेतूच बदलला पाहिजे. हेतू जर नसेल तो मनुष्य त्या दिशेने जाण्याचा प्रश्न कधीच येणार नाही. हेतू पाहिजे. आपला हेतू आपल्याला कोणी दिलेला नाही. जायचं तुम्हालाच आहे पण तुम्हाला हेतू देणारा कोणीतरी पाहिजे. आपण जन्माला आल्यानंतर आपण निघालो. कुठे निघालो? कुठेच नाही निघालो. आपल्या आईने आपल्याला वडिलांनी सांगितलं की तू शाळेत जा. आपल्याला ते घेऊन गेले, दाखवले ते शाळा आहे बरं ही, शाळा शिक. मग आपण शाळा शिकलो नाही शिकलो, चांगली शिकलो, कशी तरी शिकलो, जे काही शिकलो ते शिकलो. पण कोणीतरी तिथे नेऊन सोडलं आपल्याला. काही गोष्टी मित्राने दाखवल्या, काही गोष्टी नातलगांनी दाखवल्या, काही गोष्टी कोणी दाखवल्या, अशा कोणीतरी दाखवलं आपल्याला. कोणीतरी दाखवलं की हे असं आहे, ही एक दिशा आहे. त्या जायचं होतं, नव्हतं जायचं, किती जायचं होतं हे सगळं आपण ठरवत गेलो. मग ते चांगलं असो वाईट असो आपण करत गेलो. ते त्याच्यातून जे काही चांगलं वाईट आपल्याला फळ मिळालं ते आपण भोगत गेलो. म्हणजे त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा कुठला हेतू आहे, काय हेतू ठेवून करायचं हे तर कोणीतरी दाखवायला पाहिजे ना. काय हेतू पाहिजे होता, काय हेतू हे माहित नाही पण करतोय. तर हेतू पक्का होणं हे गरजेचं आहे. काय हेतू आहे आपला? आपला हेतू जो आहे तो कळून घेण्याचा आहे. कळून घ्यायचं आहे आपल्याला. काही लोक म्हणतात काही कळून घ्यायचं नाही, त्याचा हेतूच नाही कळून घ्यायचा. मग तो प्रश्नच नाही. कळून घेणे म्हणजे ज्ञान, ज्ञानाची अपेक्षा. कशाची अपेक्षा आहे? ज्ञान. ज्ञानाची अपेक्षा पाहिजे, जाणण्याची इच्छा पाहिजे. श्रवण करायला आला म्हणजे कशासाठी आला? काहीतरी कळून घ्यायचं, ऐकायचं, जाणून घ्यायचं काहीतरी. आणि श्रवण इच्छा हा आपल्या संप्रदायाचा एक खांब आहे.
4 खांब जे सांगितलेले आहेत संप्रदायाचे, त्यातला श्रवण इच्छा हा अत्यंत महत्वाचा खांब आहे. 4ही खांब तेवढेच महत्वाचे आहेत, पण श्रवण इच्छा हा एक खांब आहे, हा एक पिलर आहे. आणि श्रवण इच्छा म्हणजे काय? कळून घेण्याची इच्छा, म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. जाणून घेण्याची इच्छा नसेल तर तो आपल्याकडे अधिकारीच मांडलेला नाही, संप्रदायातच घेतलेला नाही, त्याला असांप्रदायिक आहे तो कोण आहे? म्हणून एखादा जरी वारकरी असं म्हणाला आणि तो म्हटला मला काय जाणून घ्यायची इच्छा नाही, बघा मी आपलं भजन बिजन करतो, मला बरं वाटतं, छान वाटतं, तो सांप्रदायिक नाही. जरी भजन करताना फार गोड भजन गात असला तरी सुद्धा नाही, त्याला भगवंताला जाणण्याची इच्छा नाही. भगवंताचं भजन करणारा भगवंताच्या जाणण्याची इच्छा ठेवत नसेल तर तो भगवंताचं भजन करूनही उपयोग नाही. भजन करतो, चांगली गोष्ट आहे, छान वाटतं, सत्वगुण वाटतो, सगळे फायदे आहेत. पण जर त्याला फक्त त्याच्यामध्ये रममाण होतं, त्याला बरं वाटतं, मला काही भगवंत जाणायची इच्छा नाहीये असं म्हटला तर तो काय ठरतो? आपोआपच तो असांप्रदायिक ठरतो. कारण त्याला जसं त्या भजनामध्ये रस वाटतो आणि गोडी वाटते आणि आनंद मिळतो, तसं एखाद्याला पिक्चरच्या गाण्यामध्ये आनंद वाटतो, एखाद्याला तमाशातल्या लावणीवर आनंद वाटतो, कोणाला कशातही आनंद वाटेल. फरक गुणांचा आहे फक्त. नाट्य संगीतात जर त्याला आनंद वाटत असेल तर रजगुणाचा प्रभाव आहे म्हणून वाटतंय. तमाशातल्या लावणीचा जर त्याला आनंद वाटला तर त्याच्यामध्ये तमगुणाचा प्रभाव आहे. तमगुणाशी तो सुख देणारा विषय. आणि एखाद्याला भजनातून जर आनंद मिळत असेल तर तो फक्त सत्वगुणाचा विषय, बाकी त्याच्या पलीकडे काही नाही. भजन जरी गात असला आणि त्याचा हेतू जर भगवंत जाणण्याचा असेल तर तो श्रेष्ठ आहे. आणि भगवंत जर जाणण्याची इच्छाच नाही आणि भजन गातो, भजन फार उत्कृष्ट गातो, ऐकतो, काय असेल ते, आणि एखादा मनुष्य लावणी सुद्धा भगवंत जाणण्याच्या इच्छेने ऐकतोय किंवा गातोय तर तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तमगुणाचा असून सुद्धा. कारण त्याचा हेतू तो आहे. हेतू काय? हेतू त्याचा भगवंत प्राप्ती, आणि ह्याचा हेतू भगवंत प्राप्ती नाही म्हणून हा कनिष्ठ आहे. जरी गुणांमध्ये एवढी तफावत असली तरी, एवढा विरुद्ध भाग दिसला तरी. म्हणून पतिव्रता स्त्री सुद्धा उद्धार पाहू शकत नाही, पण गणिका सुद्धा उद्धार पाहू शकते, कारण तिचा हेतू निराळा आहे आणि हिचा हेतू निराळा आहे. म्हणून दिसायला कोण किती छान दिसतो जगामध्ये याला किंमत नसते. हेतू काय आहे जगण्याचा हा महत्वाचा विषय. कोण जगात किती उठून दिसतो आणि किती छान दिसतो याला किंमत परमार्थाच्या दृष्टीने काही नाही. जगामध्ये किंमत आहे त्याला, जगात आहे नक्कीच, पण परमार्थामध्ये त्याला किंमत नाही. परमार्थामध्ये तुझा हेतू काय याला किंमत आहे. आणि ज्याचा हेतू भगवंत ज्ञान आहे, कारण भगवंताचं ज्ञान झालं म्हणजेच भगवंत कळणार आहे. कुठल्या ज्ञानाने काय होणार आहे? ज्या विषयाचं ज्ञान पाहिजे, ज्या विषयाची प्राप्ती करायची त्याच विषयाचं ज्ञान पाहिजे. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर भगवंताचं ज्ञान पाहिजे. भगवंत हा आपला विषय आहे आणि भगवंत हा विषय असल्यामुळे भगवंताचंच ज्ञान आपल्याला पाहिजे. कारण ज्ञान हे कुठल्याही विषयावर अवलंबून असतं. विषय काय आहे तुमचा विषय काय हा महत्वाचा विषय आहे. विषय आपला नारायण आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हा आपला विषय आहे. हे जेव्हा आपण ठरवू, हे जर आपण एकदा ठरवलं, हा जर आपला हेतू झाला की आपल्याला हे भाती कळेल. पण नारायण हा जर विषय ठेवायचा असेल तर ते कसं आहे? सूर्याचा जर आपल्याला विषय करायचा असेल, सूर्याला विषय करायचा असेल, सूर्य जर हा आपला विषय असेल तर पृथ्वीवरच्या सूर्याच्या प्रकाशाकडे लक्ष देऊन जमत? पृथ्वीवरच्या सूर्याच्या प्रकाशाला भुलला की सूर्यावरचा प्रकाश आपण विसरा, तो आपल्या हाताला लागत नाही. जरी पृथ्वीवरचा प्रकाश सूर्याचा असला तरी, बरोबर आहे. कारण पृथ्वीवरच्या सूर्याच्या प्रकाशाकडे आपण लक्ष देऊन राहिलो तर पृथ्वीवर असलेल्या अंधाराकडे आपण जाणारच आहोत. आज नाही तर उद्या. कधी अंधार कधी उजेड, कधी अंधार कधी उजेड, कधी अंधार कधी उजेड असं राहणार. तसंच जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की आपल्याला आता काहीतरी कळतंय, आपल्याला ज्ञान झालं, आपल्याला काहीतरी भगवंताचं कळायला लागलं, तेव्हा तो जो प्रकाश येतो आपल्याला, ती जी जाणीव होते, ते जे कळतं ते पृथ्वीवर असलेल्या सूर्याच्या प्रकाशासारखं आहे. आपल्याला कळतं, आपल्याला जाणीव होते. कधी बऱ्याच वेळा होते. आपल्याला काही वेळेस माहीत असतं, काही वेळेस माहीतच नसतं. उदाहरणार्थ आपण जेव्हा जागे होतो, जागा झाल्या सकाळी उठतो ना आपण, जागा झाल्या काही क्षण जे असतात त्यावेळेस आपल्याला जे कळतं तो भगवंत असतो, तो भगवंताचा प्रकाश आहे. पण तो कुठला प्रकाश आहे? कारण त्याच्यानंतर थोड्या वेळातच आपण पुन्हा अंधारात जाणार आहे. म्हणून तो सूर्याचा पृथ्वीवर असलेल्या प्रकाशासारखा प्रकाश आहे.
एकदम उद्विग्न झालो, एकदम परिस्थिती खराब झाली, आता काहीच सुचत नाही, आता फक्त देव सुचतो, अशी एक वेळ येते. शांत शून्य अवस्थे येते, बऱ्याच वेळा असं होतं. तेव्हा सुद्धा तो भगवंताचा प्रकाश असतो. प्रत्येक वृत्तीच्या संधीवर तो प्रकाश असतो. जेव्हा आपण शांत स्थिर होतो तेव्हा ती प्रत्येक वृत्तीची संधी लक्षात येते. आपल्याला येते, सगळ्यांना येते ती लक्षात जेव्हा शांत होतो तेव्हा. जसं उदाहरण म्हणून सकाळी उठता क्षणी ती एक वेळ असते, 1 सेकंद असते, डोळ्याची पापणी लावते, एवढीच असते कदाचित. काही वेळेस थोडी जास्त पण असते. अशा अनेक वेळेला तो भगवंताचा प्रकाश आपल्याला म्हणजे ती भाती, ते जाणीव लक्षात येते. त्यावेळेस आपण निर्गुण आहोत, निर्विकार आहोत असं आपल्याला जाणवतं, आपल्याला लक्षात येतं. ती जाणीव आहे. पण ती जाणीव जी आहे ती पुढच्या नेणिवेने झपटलेली आहे. कारण पुढे जी आपली नेणीव तयार होते ती काय आहे? पुढे जी नेणीव तयार होते ती नेणीव विपरीत ज्ञान आहे. विपरीत ज्ञान हीच नेणीव आहे. न जाणणं काय आहे भगवंताचं? भगवंताचं न जाणणं म्हणजे विपरीत जाणणं आहे. विपरीत जाणण्यालाच भगवंताचं नेणणं म्हणतात. विपरीत जाणणे म्हणजेच भगवंताचे न जाणणे. भगवंताला आपण जाणत नाही म्हणजे काय? विपरीत जाणतो म्हणजेच भगवंताला जाणत नाही. भगवंत आपल्यापासून दूर गेला, भगवंत आपल्यापासून दूर. म्हणून काय करावं लागेल? विपरीत जाणणं म्हणजेच अंधार, म्हणजेच अज्ञान. अज्ञान असं काही नाहीये वेगळं, फक्त ज्ञानच आहे. अंधार असा काहीच प्रकार नाहीये. पृथ्वीची सावली म्हणजे अंधार जो आपण समजतो तो असा अंधार काही प्रकार नाहीये. सूर्याच्या एका बाजूने येण्यामुळे पृथ्वीवर दुसऱ्या साईडला अंधार आल्यासारखा वाटतो, हे जसं आहे त्याप्रमाणे अज्ञान असा काही प्रकार नाही. पण अज्ञान हा जो प्रकार आहे तो जो वाटतो तो काय? विपरीत जाणणे हाच अज्ञानामध्ये परावर्तित होतो, अज्ञान रूपाने दिसू लागतो. आपल्याला जे वाटतं की आम्ही भगवंताला जाणत नाही, मला भगवंत माहित नाही, हे का वाटतं माहिती आहे? आपण भगवंताला जाणत नाही असं नाही, आपण भगवंताला जाणतो असंही नाही. आपण जे विपरीत जाणतो त्याच्यामुळे आपल्याला भगवंताला जाणत नाही असं अज्ञान आहे. आणि हे आपल्याला घालवायला लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल? विपरीत जाणणं संपवावं लागेल. विपरीत जाणणं संपवा म्हणजे अज्ञान जाईल. मग असं विपरीत जाणणं संपवलं तरी सुद्धा पुढे त्या विपरीत जाणणे म्हणजे अज्ञाना सापेक्ष असलेलं ज्ञान तिथेच जर अडकून बसला तर पुन्हा मग तो जो ज्ञानरूप आहे, जो भाती आहे त्यापर्यंत जाता येत, त्या भातीपर्यंत पोहोचता येत. म्हणून हेतू जो आहे आपला तो जगण्याचा काय आहे? आपल्या जगण्याचा हेतू आहे ज्याचं अस्तित्व आहे त्याचीच भाती पाहिजे. ज्याचं अस्तित्व आहे त्याचीच भाती, त्याचंच ज्ञान. म्हणून अस्तित्व कशाचं आहे हे पहिलं लक्षात घ्या, असं मी मगाशी म्हणालो किंवा आधी पण मी तुम्हाला सांगत होतो की अस्तित्व कशाचं आहे त्याचंच जाणणं करून घ्या. अस्तित्व कशाचं वाटतंय ही चूक आहे. अस्तित्व या शब्दावर फसला ही पुढे भाती फसली. ज्याचं अस्तित्व आहे त्याचीच भाती वाटते. माझ्या हातात काय आहे? काय आहे माझ्या हातात? काय आहे माझ्या हातात? गुलाबाचं फूल आहे. कशाचं अस्तित्व वाटतंय? गुलाबाचं फूल हे काय आहे? ज्ञान आहे. काय? गुलाबाचं फूल हे ज्ञान आहे. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही अस्तित्व कशाचं मानलं? गुलाबाच्या फुलाचं मानलं. गुलाबाच्या फुलाला मानल्यामुळे तेच ज्ञान तुमच्याकडे. आता गुलाबाचं फूल असं ज्ञान तुम्हाला कोणी शिकवलं? कोणी शिकवलं माहित नाही, पण शिकवलं. कधी शिकवलं? या जन्मात शिकवलं, अनंत जन्मापूर्वी शिकवलं, कधी शिकवलं माहित नाही, पण जे शिकवलं. आता जेव्हा तुम्हाला तो पदार्थाबद्दल कोणी शिकवलेलंच नसेल, समजा हा काही तुम्हाला माहित नसलेला पदार्थ, तर तुम्ही काय म्हणणार? हे काहीतरी आहे. म्हणजे आता इथे संभ्रम झाला ना, हे काहीतरी आहे. पण तुम्ही हे म्हटले, मग ह्या हेला कोणीतरी जर तुम्हाला सांगितलं की हे गुलाबाचं फुल आहे, मग तुम्ही काय करणार? त्याच्यावर विश्वास ठेवणार. ठेवणार किंवा नाही ठेवणार, दोनच प्रकार होणार, ठेवणार किंवा नाही ठेवणार. मग तुम्ही जर ठेवला विश्वास तर काय म्हणणार? हे काय? गुलाबाचं फुल आहे. आणि नाही ठेवला तर हे काहीतरी आहे म्हणणार, माहित नाही काय गुलाबाचं फुल आहे. म्हणजे कधीतरी असं घडलंय. कधी घडलंय?
पूर्वी 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 कधीतरी घडलंय की तुम्ही हेला गुलाबाचं फुल म्हटलं. ज्या क्षणी तुम्ही असं म्हटलं त्या क्षणी हे गुलाबाचं फुल झालं. आणि आता कधी असा पदार्थ दिसला की तुम्ही म्हणणार गुलाबाचं फुल आहे का, तुम्ही आता ते आतमध्ये फीड करून ठेवलंय गुलाबाचं फुल आहे, नाही का? असं कधी कधी पूर्वी 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 या जगत कार्य प्रपंचामधल्या सगळ्या पदार्थांचा आपण हे असा निर्णय लावून ठेवलाय. हेच्या पुढे काय इदम, इदम म्हणतात त्याला. इदम, इदम म्हणजे हे जे आहे हे काय, काय म्हटलं की उत्तर द्यायला 100 माणसं तयार आहे आपल्याकडे. आणि प्रत्येक जण शाणे आहेत. तुम्ही हे गुलाबाचं फुल आहे असं अमेरिकेत जाऊन लोकांना म्हणा, बावळट आहे तिला. कारण अमेरिकेच्या लोकांना हे फुल नाही चालत, त्यांना रोज रोज म्हणावं लागेल. मग तुम्ही त्याला रोज म्हणजे आमचा रोज वेगळा असतो असं म्हटलं तर तफावत आहे ना इथे. असं कोणी याला हे म्हणो, कोणी याला रोज म्हणो, कोणी याला गुलाब म्हणो, हे तिघही फसलेलेच आहेत, नाही का? असा एक पदार्थ थोडी आपल्या पाठीमागे. आपल्या पाठीमागे तर फार मोठे पदार्थ आहे, अख्खं जगत प्रपंच आहे आपल्या पाठीमागे. एवढ्या सगळ्या पदार्थाला आपण हे किंवा काहीतरी नाव देऊन बसलोय. मग ते ज्ञान आहे आपल्याकडे. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं हे गुलाबाचं फुल नाहीच आहे, तुम्ही म्हणाल मला माहिती आहे चांगलं, तुम्ही नका सांगू मला, नाही का? हे गुलाबाचं फुल आहे का? हे गुलाबाचं फुल नाही आहे का नाही? आहे का नाही आहे? तुम्ही म्हणाल तुम्ही महाराज असाल पण हे गुलाबाचं फुलच आहे. तुम्ही भगवंत काय ते सांगा आम्हाला. हे गुलाबाचं फुल आहे का नाही ते नका शिकू. काय म्हणणार? म्हणाल का नाही असं? तुम्ही म्हणाल की हे गुलाबाचं फुल आहे का नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्हाला सांगायचंच असेल आम्हाला तर काय सांगा, भगवंत काय आहे. हे जर गुलाबाचं फुल आहे ना, याच्याप्रमाणेच अख्ख्या जगाच्या सगळ्या पदार्थांविषयी महाराज जर काही बोलू लागले तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणणार महाराज तुम्ही जास्त तुमचं ज्ञान सांगू नका, आम्हाला माहिती आहे ही आमची बायकोच आहे. महाराज जर म्हटली तुझी बायको नाहीच आहे तर तो काय म्हणेल, अहो महाराज काय तुम्ही बोलता विनाकारण, पत्रिका आहे माझ्याकडे, मॅरेज सर्टिफिकेट आहे, बँड बाजा लावला होता त्यावेळेचे सगळे पंडित सगळी लोक आमच्याकडे ओळखीचे आहेत, सगळ्यांना प्रूफ दाखवू शकतो, हे पोरं माझी आहेत. नंतर हा सगळा गोतावळा सांगू शकतो हे माझी बायकोच आहे, म्हणेल का नाही? किती कॉन्फिडंट आहे. तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगायचं असेल तर सांगा, तुम्हाला भगवत ज्ञान सांगायचं असेल सांगा. हे असलं काहीतरी विनाकारण मध्येच काय आणू नका, होईल ना असं? मग बायको असो, नवरा असो, फुल असो, कुठल्याही जगातले पदार्थ असो, हे या कक्षेमध्ये तुम्ही काही असो, त्याच्या विरुद्ध जर महाराजांनी काही सांगायचं सुरुवात केली तर ऐकणार कोण? कुठलं आलंय ब्रह्मज्ञान, कुठलं आलं भगवज्ञान? तुम्हाला असं वाटतं की भगवज्ञान म्हणजे काहीतरी वेगळं होणार आहे. काही वेगळं होणार नाही. चुकीचं जर समजून बसलो याला ते फक्त सुधारायचंय म्हणजे भगवज्ञान आहे. भगवज्ञान म्हणजे भगवंताचं असं काही ज्ञान होणार नाहीये. आपण ज्या पदार्थाला चुकीचं समजलोय त्या पदार्थाचं आपलं ज्ञान बदलायचंय फक्त, बाकी काही होणार नाही. हे विश्व पण जावे मग माते घ्यावे ऐसे नव्हे, आगवे सकटची मी, हे सगळं मिळूनच मी आहे हे लक्षात घे. मग आता हे कळण्यासाठी जे करावं लागेल ते करा, पण आपण हे करू शकत नाही कारण आपल्याला ते पेलवत नाही. कारण आपण हेला इतकं पक्क चिटकून बसलोय, इदमला इतके चिटकून बसलेलो आहे, अहमला इतके चिटकून बसलेलो आहे की आपण ह्या इदम आणि अहम कक्षेतून बाहेर पडू शकत नाही. आणि ज्ञानदेवाने सांगितलेलं आहे इदंतेशी वाळिले तरच पुढे जाणार आहे. पहिले इदंतेला वाळा, जे मीपणे विन डहारले ते रूप पाहिले पाहिजे आपले आपणची. 2 स्टेप सांगितल्या, ह्या 2 स्टेप मधली करतच नाही, आता करणार काय? म्हणून महाराज जर म्हटले ही पूर्व दिशा आहे तर म्हणायचं ही पूर्व दिशा आहे. महाराज म्हटले ही उत्तर दिशा आहे, म्हणायचं हो तुम्ही म्हणताय उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशा आहे. इतका विश्वास कोणाचा आहे? असूच शकत नाही इतका विश्वास, इतकी श्रद्धा असू शकत नाही. उलट सांगितलं एकदम उलट. आता समजा उलट सांगितलं, तुम्हाला पुढची शंका येणार महाराजांनी आता उलट सांगितलं. तुम्ही घरी जाऊन बायकोला सांगणार महाराज असे बोलले, ते बघा मी तुम्हाला सांगत होते महाराज बोगस आहेत. खरं की तुझं खरं आहे, संपला विषय, गेलं ना सगळं पाण्यात. म्हणजे बायकोने नुसतं म्हटलं बघा तर हा बायको म्हणून खरंच की तू किती ज्ञानी आहेस तू, महाराज खरंच बोगस आहेत, मला आतापर्यंत लक्षात झालं नव्हतं. महाराज म्हणते गेलं फापालं, संपला विषय त्याचा. महाराज मूर्ख नसतात. सिद्ध पुरुष हा कधी मूर्ख पुरुष नसतो. त्याचे सगळं वागणं हे एक परीक्षा असते.
त्याच्या वागण्यामधला प्रत्येक भाग एकदम विरुद्ध दिसला आणि एकदम बरोबर दिसला, त्या दोन्हीकडे लक्ष देऊ नका. शरण राहा, शरण राहा. जग काय सांगतं याच्याकडे जाऊ नका. जगाकडे गेला तर जगाप्रमाणे व्हाल, महाराजांकडे गेला तर महाराजाप्रमाणे व्हाल. आता दुसरा एखादा म्हणेल तुम्हाला त्याची महाराजगिरी त्याला चालवायची, म्हणजे जसे लोक म्हणतात ना, ब्राह्मणाला त्यांचं पोट भरायचंय म्हणून सत्यनारायणाची पूजा घातल्यात, असं लोक म्हणतात. सत्यनारायणाची पूजा का सुरू केल्यात? त्यांना पोट भरायला साधन नव्हतं म्हणून सुरू केलेत. असं काही नसतं. म्हणजे पण लोकांनी पसरून दिलं जगामध्ये. म्हणजे सत्यनारायणाची पूजा घालतात आणि पूजा घातल्यावर असं म्हणतात, बरं हे ब्राह्मणाची पोट भरत नव्हती म्हणून त्यांनी पूजा घातली. तसं महाराजाचं काही पोट भरत नव्हतं, महाराजाला काही मिळत नव्हतं म्हणून त्या महाराजांनी असं शिकवायला सुरुवात केली. असं काही नसतं. आपलं बोलायच्या पद्धती असतात. असो. भाती म्हणजे कळणं, कळणं म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश. कशाचा? भगवंताचा. भगवंत कुठे आहे? कुठे आहे भगवंत? त्याचा प्रकाश पाडायचा आहे डोक्यामध्ये आपल्या. तो कुठे नाहीये असं शास्त्र सांगतं. मग आता कुठे शोधायला जावा? तुम्ही म्हणता महाराज जरा काहीतरी जादू करा, मला जरा दाखवा एखाद दिवशी. मग चल ठीक आहे, तुला कर्दळीवाणात घेऊन जातो, तुला गिरनार पर्वतावर घेऊन जातो, तुला तिकडे हिमालयात घेऊन जातो, तुला वैकुंठात घेऊन जातो, तुला दाखवतो भगवंत काय. असं काही महाराज म्हणतात. मग भगवंत कुठे दाखवायचं आहे? म्हणजे एक्झॅक्टली कुठे दाखवणार त्याला? आळंदी, पंढरपुरात, म्हणजे नक्की कुठं दाखवायचं? कुठे दाखवायचं आहे भगवंत नक्की? नक्की भगवंत दाखवायला जागा कुठली? आळंदी, पंढरपूर, वैकुंठ, खाली इकडे कन्याकुमारी, हिमालय, कुठे दाखवायचं? नक्की कुठे दाखवायचं? इथे भगवंत दाखवायचं. चांगल्या एकदम सात्विक ठिकाणी वाटतं ना आपल्याला. असं मंदिरात गेलं की बरोबर वाटतं, छान वाटतं. भजन पूजन असं एकदम छान 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 छान. तिथं काय एकदम गोंगाटामध्ये, सगळा गोंगाट आहे एकदम. मुंबईचं रेल्वे स्टेशन तिथं, का वेश्येची वस्ती तिथे, कुठे दाखवणार भगवंत? भगवंत हा जो काही प्रकार आहे हा कुठे आहे हे तुम्ही ठरवा पहिलं. तुम्ही ठरवून आलेले आहात का नाही आलेलं ठरवून? भगवंत कुठे असण्याची शक्यता आहे, शक्यता तुम्ही ठरवलेली आहे की कुठे असणार आहे. शक्यता इथं असणार आहे. कुठं? वैकुंठात किंवा पंढरपुरात किंवा इथं तिथं, असं ठरवून आलेले आहेत. तसंच तुम्ही ठरवलेलं या पदार्थात, या गुणात, या क्रियेत भगवंत कुठे असणार? या क्रियेत भगवंत असणार आहे. कसली क्रिया? एकदम असं बैठक मारून बसायचं, छान एकदम सात्विक कपडे घालायचे, मृदंग, टाळ, विणा, भजन, छान 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 गोड 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 सगळं वाटलं पाहिजे. मग भगवंत असणार, तिथे भगवंत असणार. आणि अत्यंत गलिच्छ जिथे काहीतरी चालू असेल तिथे भगवंत नसणार आहे. का असणार आहे? असेल तिथे, कारण भगवंतांनी तसं सांगितलंय की जिथे जिथे मी माझं नामस्मरण चालतं तिथे तिथे मी असतो. प्रमाण आहेत ना त्याला भरपूर. तिथं मी सापडणार. पण त्याचा बरवा नामघोष आहे का नाही ते माहित नाही. बरं, नामघोष आहे पण बरवा नामघोष आहे का नाही माहित नाही. कारण बरवा माहित नाही काही, नामघोष आहे पण बरवा कुठे आहे? बरवा नामघोष म्हणजे काय? नुसतं नामघोष आहे का बरवा नामघोष आहे? बरवा नामघोष सगळीकडे चालतो आणि नामघोष कुठेतरी चालतो. नामघोष कुठे चालतो? नामघोष एका विशिष्ट ठिकाणावर चालतो आणि बरवा नामघोष जगात कुठे चालत नाही. साळुंकी मंजुळ गात असे गाणी, तो सुद्धा नामघोष बरवा आहे, पण तिथपर्यंत नाही पोचता येणार नाही का. त्याच्यामुळे मग आधी असा नामघोष, मग तसा नामघोष. असो, ज्ञान जे आहे हे ज्ञान भगवंताचं जर आपल्याला करून घ्यायचं असेल, भगवंताचं ज्ञान हे अंग आहे हे लक्षात घ्यायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा आस्थीला सोडून जमत. आस्थीपासून भिन्न भाती असू शकत नाही. कारण आस्थी भाती असं काहीतरी वेगवेगळं असं आपण धरलं तर मग फार मोठी अडचण येईल. आस्थी जी आहे ह्या आस्थीचीच भाती आहे. भाती कसली आहे? ज्ञान कसलं आहे? ज्याचं अस्तित्व आहे त्याचंच भातित्व आहे. ज्ञान कशाचं आहे? ज्याचं अस्तित्व आहे त्याचंच ज्ञान आहे, त्याचीच भाती आहे. माझ्या हातात जे आहे त्याचंच तुम्हाला ज्ञान आहे का? माझ्या हातात फुल आहे आणि तुम्हाला दगडाचं ज्ञान आहे. मी माझ्या हातात फुल तुम्हाला दाखवतो, तुम्ही म्हणाल का दगड आहे? नाही म्हणू शकत. म्हणजे भाती कशाची आहे? फुलाची आहे. जो पदार्थ ज्याची असती त्याचीच भाती. म्हणजे आस्ती काय आहे कळलं पाहिजे आणि तीच भाती पाहिजे, किंवा ज्याची भाती आहे त्याचीच आस्ती असायला पाहिजे. आपली आस्ती वेगळी आहे आणि भाती वेगळी. त्याच्या पुढची मोठी गंमत आहे.
ज्याची आस्ती असावी त्याचीच भाती असावी. म्हणजे ज्याची आस्ती असावी त्याचंच ज्ञान असावं, आणि ज्याचं ज्ञान असावं तोच पदार्थ तिथे असावा, नाही का? ज्याचं ज्ञान आहे तोच पदार्थ तिथे असावा का नाही? ज्याची भाती आहे त्याचीच आस्ती असावी, आणि ज्याची आस्ती आहे त्याचीच भाती असावी. ज्याची आस्ती असते त्याची भाती नसेल तर चालत नाही. म्हणजे उदाहरणार्थ फुलाची आस्ती आहे आणि तुम्ही म्हटले दगड आहे, तर शहाण्या माणसाला पचेल का, आवडेल का, चालेल का? नाही चालणार, नाही चालत. आता तुम्ही म्हणाले हे फुल आहे पण तिथे दगड असला तर तरी चालेल का? तरी चालत नाही. म्हणजे आस्ती आणि भाती वेगवेगळे चालतं का? नाही नाही, हे फुल आहे पण मला दगड म्हणायचं होतं, मी दगडाचं अस्तित्व मानतोय पण भाती मात्र फुलाची मानतोय, चालेल काय? मी अस्तित्व कोणाचं मानतोय? दगडाचं. आणि भाती कोणाचं मानतोय? ज्ञान कोणाचं मानतोय? फुलाचं. चालेल? नाही चालत. असं चालणार का? म्हणजे आस्ती आणि भाती दोन्ही काय पाहिजे? एकाचीच पाहिजे. आपल्याला कशाची भाती आहे? म्हणजे आपल्याला कशाचं ज्ञान आहे? आपल्याला ज्ञान कशाचं आहे? आपल्याला ज्ञान भगवंता व्यतिरिक्त सगळ्याच आहे. भगवंता व्यतिरिक्त सगळ्याचं ज्ञान आहे. मग तुम्ही म्हणणार की आम्ही भगवंतालाच शोधायला चाललोय, मग भगवंताच्या ज्ञानाच्या पाठीमागे लागलोय ना. आम्ही कुठं भगवंताच्या ज्ञानाच्या पाठीमागे नाहीये. मग आम्ही भगवंताचं ज्ञान करण्याच्या पाठीमागे आहे, भगवंतच कळून घेण्याच्या पाठीमागे आहे. बरोबर आहे. पण मग कुठे शोधतोस? म्हणजे आस्तीवर आलं ना आपण. आता ज्याची भाती पाहिजे त्याची आस्ती पण पाहिजे. मग आस्ती कशाची मानतो? आस्ती कशाची मानतो? आस्ती आपण भगवंताची मानतो काय? आस्ती भगवंताची मानतो का? नाही मानत. आपण आस्ती कशाची मानतो? आस्ती आपण दुसरं कशीच तरी मानतो. म्हणजे भगवंत कुठे आहे असं मी तुम्हाला जर प्रश्न केला तर तुम्ही काय उत्तर देणार आहे? अख्खं जग काय उत्तर देणार? भगवंत कुठे आहे? मी बऱ्याच वेळा सांगतच असतो, कोणालाही विचारलं देव कुठे आहे तर काय सांगतात? घरात जर विचारलं तर सांगतात देव घरात तिकडे. इथल्या ह्या घरातल्या लोकांना जर विचारलं, हे लोक सगळे अभ्यास करतात, माझ्यासोबत राहतात, त्यांना विचारलं मी सहज गमतीने विचारलं का देव कुठे आहे तर ते तिकडे राहतात तिथे. बरं सांगा आता खरं सांगा, इथं देव कुठे आहे सांगा? लगेच लक्ष जातं कुठे? इतके सहज आहे बरं आपल्याला, ते सहज आहे. म्हणजे इतकं सहज झालं, ते आपलं रुळलंय, ते बदलायचं आहे आपल्याला. चूक नाहीये तुमचे काय, ते झालंय, ते आता घडून गेलं. अनंत जन्म हे करत आलो आपण. म्हणून देव कुठे आहे म्हटलं की लगेच आपलं देव घराकडे लक्ष जातं किंवा टांगलेल्या फोटोकडे लक्ष जातं आणि त्याला देव समजतो आपण. आणि टेन्शन वगैरे आलं की त्यालाच पाय पडतो. तिकडे देव, इकडे नाही, तिथं नाहीये का, इकडे आहे का, इकडे आहे, मग कुठे आहे? आपल्याला आस्ती कुठे वाटते? आहे. आस्ती म्हणजे असणे आहे. शहाणा असेल, जर थोडा शहाणा असेल, त्याला जर आपण म्हटलं अरे बाबा इथं थोडे देव आहे, हा देव करतो, नाही नाही गावात येते एवढा, त्याच्या पुढे पंढरपुरात आहे किंवा आळंदीत आहे, त्याच्या पुढे वैकुंठात आहे. देव कुठे आहे? आकाशात आहे. लहान पोराला शिका देव तिकडे आहे बरं आकाशात. म्हणजे सगळं चुकीचं शिकवत चाललं, सगळं चुकीचं शिकवलं, सगळं चुकीचं शिकलोय. आता एवढं सगळं बदलायचं आहे, किती अवघड आहे. अख्खा सिलेबस रिवाइज करायचा आहे. आपलं जे शिकलेलो आहे ते सगळंच बदलायचं आहे आपल्याला. अवघड आहे फार, का नाही? तुम्ही काय शोधतात त्याच्यावर सगळा खेळ आहे. तुम्हाला विठोबाचा फोटो पाहिजे का? इथे. तुम्हाला विष्णू पाहिजे का? वैकुंठात आहे. विष्णूचा अवतार पाहिजे का कुठला तरी? कुठला पाहिजे? राम अवतार पाहिजे. बरं, मग कुठल्या युगात आहे? नाही, युगात अवतार त्रेता युगात आहे. कृष्ण पाहिजे का तुम्हाला? कृष्ण अवतार द्वापार युगात या. मग द्वापार युगात कुठं? त्या द्वारकेला की इकडे वर यमुनेच्या काठी इकडे कुठं तरी तो त्या वेळेला तिथे सापडतो. त्या युगामध्ये कोण पाहिजे? कोण तुम्हाला नक्की? कोणाचं अस्तित्व पाहिजे? कोण पाहिजे तुम्हाला? राम पाहिजे त्या युगात ये, भेटेल तुम्हाला नक्की. कृष्ण पाहिजे त्या युगात ये, भेटेल नक्की. आता विनाकारण शोधत बसू नको, आता नाही राहत. आता जर प्रकट झाला असता तर तुला काहीतरी भलतंच रूप दाखवेल, दुसरंच कोणीतरी त्या रूपाने प्रकट होईल, ते पण सांगता येत नाही काही. आणि तू तेच म्हणशील आणि खुश होऊन जाशील, छान वाटेल तुला, पण त्या खुशीमध्ये मरून जाशील. आस्ती जे आहे, देव जो आहे, हा देव कुठे आहे असं म्हटलं की आपल्या संकल्पना सगळ्या आपण ठरवून घेतलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल पण शास्त्रातच बऱ्याच ठिकाणी असं सांगितलेलं आहे. आम्ही कुठं नाही नाही कुठं म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये पण सांगितलंय, पण शास्त्रात हे पण सांगितलंय तो कुठे खरा कुठे
मग शास्त्रामध्ये खरा कुठे हे पण सांगितलंय आणि खरा जिथे नाही तिथे पण सांगितलं, इथं पण. आता असं का सांगितलं असावा? हा तो एक भाग झाला. मोठा माणूस असतो ना, मोठा, जितका मनुष्य मोठा 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 होतो तितका ते सगळ्यांना सहज उपलब्ध व्हावा का? जसा मोठा मनुष्य असतो तसं तो सगळ्यांना लगेचच उपलब्ध व्हावा असं होऊ शकतं का? नाही. तो सगळ्यांना उपलब्ध होऊ नये. मग काय करावं लागतं त्यासाठी? त्या सिस्टमला काय करावं लागेल? त्याचं सगळं कुठे जातो, काय जातो हे सगळं गुप्त ठेवावं लागेल. आधी त्याच्या भोवती एक मोठी यंत्रणा ठेवावं लागेल की ती यंत्रणा कायम हा प्रयत्न करेल की कोणी चुकून त्याच्या जवळपास पोचू नये. बराक ओबामाच्या जवळपास कोणी सहज पोचावं काय? ती यंत्रणा आहे मोठी एक. ती यंत्रणा काय काम करते? तो काहीच करत नाही, पण ती यंत्रणा काम करते. तो बराक ओबामा झाला ना, म्हणजे तो राष्ट्राध्यक्ष झाला ना, मग राष्ट्राध्यक्ष झाला. तो बराक ओबामा होता तेव्हा त्याला कोणी विचारत नव्हतं. तुम्हाला माहिती होतं बराक ओबामा कोण आहे काय? तो राष्ट्राध्यक्ष झाला. आता राष्ट्राध्यक्ष झाला की ती यंत्रणा काम करते आपोआप. तो नाही काय करत, ती यंत्रणा काम करते की कोणी त्याच्यापर्यंत सहज पोहोचू नये. तसा हा भगवंत त्या बराक ओबामाच्या कितीपेक्षा मोठा असेल, मग त्याच्यापर्यंत सहज पोहोचता येईल अशी यंत्रणा असेल काय? ती यंत्रणा हे काम करणार की ही लोक त्याच्याजवळ पोचलीच नाही पाहिजे कोणीच. म्हणून काय करायचं? भलत्याच ठिकाणी सांगून द्यायचं, देव कुठं आहे? इकडं आहे, तिकडं आहे. मग फिरून बघून ये सापडतोय का. मग तिकडे डोकं आपटलं, नाही सापडला की मग आपण समजा आलो ना, म्हटलं नाही सापडला का, तिकडे गेला असेल, बघ तिकडे जा. इकडे नाही सापडलं, तिकडे जा. तिकडे नाही सापडलं, तिकडे जा. असं फिरत आनंद जन्म घालवलेत आपण. म्हणजे जे शोधायला निघाले त्यांनी आनंद जन्म घालवले. तुम्ही शोधायला निघालेच नसले तर अजून तुम्हाला आनंद जन्म घालवायचे, कारण ती यंत्रणा फार पॉवरफुल आहे. भगवंताची यंत्रणा जी आहे ती फार पॉवरफुल. ती काय करते? आपल्याला कुठेही रमवते. थोडं जरी टेन्शन आलं ना आपल्याला, तुम्ही किती नाही काही नाही म्हणले, हो म्हणले तरी सुद्धा आपोआप देवा काहीतरी कर, नाही तर देव घरात पळतो लगेच. आणि त्या बघ बाबा काहीतरी कृपा कर, म्हणजे या यंत्रणेला कळलं गेलं हे त्याच देव समजतोय. देव कुठं समजतोय? देव इथं समजतोय. हा संपला विषय त्याचा. त्याची आस्ती कुठं धरली त्याने, तशीच भाती ही भाती गेली आणि ती आस्ती पण गेलं. अवघड आहे, फार सोपं नाही. ते ज्यामुळे लक्षात येईल असं काहीतरी साधन करावं लागेल. चुकीचं समजलोय. देव कुठे नाहीये, देव सर्वत्र आहे, सर्वव्यापी सर्वगत. सर्वव्यापी सर्वगत म्हटलं की राक्षस आणि नालायक लोकांना सोडून जमत? नालायक लोकांमध्ये सुद्धा रोमात व्यापलेला आहे तो. म्हणून आपण नालायक होऊ नका. महाराजांनी सांगितलं नालायक लोक तुम्ही आपल्याच असतं. मग आपण नालायक झालो तर काय हरकत आहे? नाहीतरी महाराज पण कधी कधी नालायकासारखे वागतातच की. असं नाही सांगते मी. तो कुठे आहे? वाईटातल्या वाईटात आणि चांगल्यातल्या चांगलं. त्याची व्याप्ती कशी आहे? सर्वत्र सर्वगत सर्वव्यापी. सर्वव्यापी म्हटल्यानंतर आपली जबाबदारी आली आता. त्याला कुठे शोधावा, कुठे त्याला धरावा? आता कुठंच नाही. अंगाला जो आता स्पर्श होतोय तो त्याचाच आहे. मी ज्याच्यावर बसलोय तो तोच आहे. माझ्या डोक्यावर, माझ्या हाजूला बाजूला, पलीकडे, इकडं तिकडं, आतून बाहेरून सगळीकडे. कुठं शोधणार त्याला? अस्तित्व त्याचं कुठं आहे? इतका व्यापक आहे तो. इतका व्यापक आहे की आकाश जसं व्यापक आहे. चाट एखाद्या लोखंडाच्या सळईमध्ये, पोलादामध्ये जसं आकाश व्यापक असतं, दिसत नाही पण तरी असतं, तसा तो सर्वत्र सर्वगत असा व्यापलेला आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता हे लक्षात घेतलं म्हणजे हो महाराज कळलं, आम्ही वाचलंय 100 वेळा, हे माहिती आहे आम्हाला. तुम्ही जे सांगितलं ते आम्ही 100 वेळा वाचलंय, पण उपयोग झालेला नाही काही. कारण तसं वाचून तसं ऐकून सुद्धा तुम्ही त्याला काय करताय? कुठेतरी एका ठिकाणी बसवलंय. त्याचा तोटा काही होत नाही. देव या ठिकाणी बसला, काही तोटा झाला नाही, चांगली गोष्ट आहे. इथं त्याला देवाला पण टांगून ठेवलं ना, तर हा देव चांगली गोष्ट आहे. इथे आपली श्रद्धा राहते, आपण डोकं टेकवतो, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याचा दुष्परिणाम दुसरा आहे. सूर्याचा प्रकाश जेव्हा पृथ्वीच्या एका साईडला मानतो तो प्रॉब्लेम नाहीये, तो सूर्याचाच प्रकाश आहे. प्रॉब्लेम काय आहे? त्याच्यामुळे पृथ्वीच्या दुसऱ्या भागाला अंधार झालाय, हा प्रॉब्लेम आहे. तसं देवाला मी इथे मांडलं तर काही अडचण नाही, हा देवच आहे. त्यामुळे याला कोणी नमस्कार करायचा नाही असं म्हणू नका. हा देवच आहे.
पण ह्याचा प्रॉब्लेम असा झाला की मी इकडे देव मानत नाही. आता अडचण काय झाली, जेव्हा मी देवघरात देव मानला तेव्हा मी आता इथं बाकी कुठंच देव मानना. हा तोटा झाला माझा. आणि हा देव मी एकाच ठिकाणी मांडल्यामुळे बाकीचे 99 ठिकाणी मी देव मानत नाहीये. प्रॉब्लेम किती मोठा झाला. इथे देव नाही असं आहे का? देवघरात देव नाही का? आहे. मूर्तीत देव नाही का? आहे. पण मूर्तीत देव मांडल्यामुळे मी अख्ख्या जगात बाकी ठिकाणी देव मानेना. हा तोटा झाला माझा. हा प्रॉब्लेम झालाय. मूर्तीत देव आहे का नाही हे ठरवत बसायची आपल्याला वेळ नाहीये. मूर्तीत देव नाही असं मी तुम्हाला, इथे देव नाही असं मी म्हणालोय का? असं नाही म्हणालो मी. त्याचा तुम्ही फक्त इथे देव मांडल्यामुळे काय मोठा प्रॉब्लेम झाला हा लक्षात घेतला पाहिजे. त्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. आपण मग आम्हाला जरा एक ठिकाण असलं म्हणजे बरं वाटतं, जरा शांत वाटतं, बरं वाटतं की मग आता करा तसं. त्याला काय करणार. जिथे जातो तिथे तू माझ्या संग. कुठे? जिथे जातो तिथे जातो. कुठेही जाऊ देत, कुठेही जाऊ देत, कुठेही. कुठं जाऊ आता नक्की? देवळात? आता काय देवळात गेला काय, घरात राहिला काय, शहरात गेला काय, जंगलात गेला काय? जिथे जातो तिथे. शांततेत गेला काय, गोंगाटात गेला काय? दोन्हीकडे तोच त्रास होतो. मला होणार ना मनाला. तुम्ही गोंगाटात गेले की मनाला त्रास होणारच आहे. शांततेत गेले की मनाला जरा शांत वाटणारच आहे. साहजिकच आहे. पण त्याच्यावरून देवाचं अस्तित्वाचं निकाल लावू नका. सुख वाटलं म्हणून देव आहे आणि दुःख आलं म्हणजे देव नाहीये असा निकाल देवाचा लावू नका. असं लावतोय आपण. चुकीचे निकाल लावत बसलो ना. चुकीचं कळलं आहे. अस्तित्व जे आहे हे अस्तित्व कशाचं आहे हे लक्षात घ्या. काय लक्षात घ्या? कशाचं आहे, काय आहे. आणि ज्याचं अस्तित्व त्याचंच भाती करा, किंवा ज्याची भाती आहे त्याचंच अस्तित्व माना. मग चुकीची भाती ठरली, अस्तित्व चुकीचं. आणि तसं झालेलं आहे. आपण अस्तित्वही चुकीचं मानतोय, भातित्वही चुकीचं मानतोय. कशाचं ज्ञान मानतो? म्हणजे आपला विषय आणि विषयी हे दोन्ही चुकलेत. विषयी दोन्ही चुकल्यामुळे अडचण आहे. भगवंताचं ज्ञान जर करायचं असेल तर भगवंत हा जो आहे, हा भगवंत पदार्थ कुठे आहे हे आपण विचारात घेतलं पाहिजे. त्याचं अस्तित्व लक्षात घेतलं पाहिजे. तो कुठे अस्तित्व ठेवून आहे. जसा तो माझ्यामध्ये अंतर्बाह्य व्यापलेला आहे तसं तुमच्यामध्ये सुद्धा तो अंतर्बाह्य व्यापलेला आहे. सर्वत्र तो अंतर्बाह्य व्यापलेला आहे. असं व्यापेल तो? असं कसं होईल, नाही का? एकाच मातीपासून जसे अनेक भांडे बनवावेत आणि ते भांडे असे वेगवेगळ्या मातीचे भांडे असे जमिनीवर इकडे तिकडे ठेवले, दिसताना वेगवेगळं खूप काही दिसतं पण ते सगळे एकाच मातीचं असतं. त्याप्रमाणे हे नानात्व जे जगामध्ये दिसतंय हे जरी दिसत असलं तरी सुद्धा ते एकाच पदार्थाचं बनलेलं, एकाच अस्तित्व आहे त्यामध्ये. अंतर्बाह्य या जगतातल्या सगळ्या पदार्थांना एकाच अस्तित्व आहे. पण तशी भाती नाहीये, तशी दृष्टी नाहीये, तसं ज्ञान नाहीये. काय नाही, तसं नाहीये. ते नाहीये. आता मी सांगतोय तुम्हाला, माहिती देतोय. मी माहिती दिली म्हणजे तुम्हाला ते कळलं, म्हणजे तुम्हाला ते लक्षात आलं. असं होत नाही. तसा गैरसमज करून घेऊ नका. कारण काही लोक तसा गैरसमज करून घेतात कधी कधी. तसं नाहीये ते. आपल्याला त्यापर्यंत पोहोचायचंय. पण पहिल्यांदा ही दिशा लक्षात घ्या, हा हेतू लक्षात घ्या. अस्तित्व कशाचं आहे, कशाचं अस्तित्व आहे? मला वाटतं हे माझे भाऊ आहेत, हे माझी बहीण आहे. मला वाटतं ही माझी आई आहे, हे माझे बाबा आहेत. मला वाटतं ही माझी बायको आहे, माझा हा नवरा आहे. मला वाटतं हे माझे नातेवाईक आहे. मला वाटतं हा परका आहे. मला वाटतं हा आपला आहे. हे आपला परका हे सगळं जरी वाटू देत, तो व्यवहार मात्र विषय. पण जो परका वाटतो तो सुद्धा आणि जो आपला वाटतो तो सुद्धा, जो चांगला वाटतो तो सुद्धा आणि जो वाईट वाटतो तो सुद्धा, जो पवित्र वाटतो तो सुद्धा, जो अपवित्र वाटतो तो सुद्धा, जो पापकारक पुण्यकारक शुभ अशुभ असा काही कसाही पदार्थ विचार आणि क्रिया, हा नियम कोणाला आहे? हे सर्व भगवंतच आहे. सर्व भगवंत आहे. असं तुम्ही जेव्हा म्हणाल फार मोठा बदल होऊन जाईल. आयुष्य कशाने बदलतं? व्यवहारामध्ये अशी एक सुविचार आहे. आयुष्य कशाने बदलेल? फक्त तुम्ही तुमचा विचार बदला. तुम्ही विचार तुमचा एका विशिष्ट दिशेने नेला की त्या दिशेने तुमचं आपोआप सगळं बदललं जातं. असा व्यवहारात आपण पाहतो. तसा परमार्थामध्ये सुद्धा हेच आहे. फक्त विचार. विचार हेच तप उपनिषदामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. विचार खूप विचार करणे नाहीये,
खूप विचार करतो मी, रोज तासन तास ज्ञानेश्वरीवर विचार करतोय, त्याला किंमत नाहीये. खूप विचार करतो, म्हणजे एक ओवी घेऊन मी त्याच्यावर तासन तास असं 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 असेल असं असेल असं असेल खूप विचार करतो. ठीक आहे, करतो, चांगली गोष्ट आहे. पण हा खूप विचार असं नाहीये, तो विचार योग्य दिशेने जातोय का नाही, त्याचा विचाराचा हेतू, त्या विचाराची दिशा बरोबर जाते का नाही, ही महत्वाची, हे महत्वाचं आहे. तर जगामध्ये अस्तित्व मानतो कशाचं आणि जगामध्ये भाती कशाचं मानतो, जगामध्ये जे ज्ञान आहे ते कशाचं मानतो. सावतामाळ्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं. कांदा, मुळा, भाजी. कोण? त्यांनी काय सांगितलंय? कांदा, मुळा, भाजी. कोण आहे? आपण कधी म्हणणार? आपण ऐकणार कधी? मानणार कधी? आपण फक्त अभंग गाणार त्यांचा. विहीर, मोठ, नाडा, दोरी. आता काय म्हणजे पदार्थ काय, त्याला कुठलं तरी लिंक तरी आहे का काय? हे सगळ्याला काय मांडलंय? विठोबा. हा सगळा कोण आहे? हे सगळे विठाबाई माझी. सगळे पदार्थ, अंतर्बाह्य असलेले सगळे पदार्थ, हे सगळे काय आहेत? तोच आहे, विठाबाईच आहे, विठ्ठलच आहे तो सगळं. आता तुम्ही असे म्हटलं, सगळे म्हणते वा वा छान आहे बरं का, सगळं विठोबा आहे म्हणून ऐकलं कोण ऐकेल आपलं? सावतामाळ्याचं ऐकतात, कारण ते आता ते नाहीच आहे, त्यावेळेस त्यांचं लोकांनी ऐकलेलं नाही. त्यावेळेस जेव्हा ते म्हटले, तो अभंग राहिला आपण, आणि आपण सावतामाळी म्हणजे फार मोठे कोणतरी साधू संत आहे असं आता मानून बसलो, म्हणून आपण ऐकतोय. हा बरोबर आहे, बरोबर, त्यांचं म्हणणं बरोबर, असं झालंय. त्यावेळेस त्यांचं कोणी ऐकलं नाही. तसं तुम्ही जर आता म्हणायला लागले कोणाला हे सगळं विठाबाई आहे, तर म्हणतील चला मानसोपचार तज्ज्ञ कुठे आहेत गावात बघा, यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, कारण ह्याला सगळंच ब्रह्म दिसायला लागलं. 10 लोक हसतील, 2 तुमच्या जवळचे असतील, म्हणजे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला, याला उपचाराची गरज आहे, आणि खरंच उपचार करतील तुमच्या. शॉक ट्रीटमेंट देतील, तुम्हाला गोळ्या खायला देतील, आणि त्याच्यानंतर तुम्ही खरे बरे व्हाल. बरं, त्यांच्या दृष्टीने बरे व्हाल. तुम्ही म्हणाल नाही नाही महाराज तसं काही नसतं, मला आता माझी बायकोच वाटते, आता मला कांदा मुळा भाजीच वाटते, ब्रह्म वाटत नाही. आता सगळं मला काय वाटतंय, जसं आता मी जरा सुधारलो. हे पदार्थ सगळे जातील आणि काहीतरी असं एकदम प्रकाशमान सगळं होईल. काय होईल? असा काही लोकांचा गैरसमज आहे. काय होईल? हे सगळं असं काहीतरी जाईल, हे विश्व जाईलच, आणि मग काहीतरी वेगळं दिसेल, आणि मग सगळं ब्रह्म होईल, आणि मग सगळं हे अस्तित्व आहे, मग हे ब्रह्मरूप आहे. असं काही नाही होणार आहे, कारण ज्ञानदेवांनी तसं स्पष्ट सांगितलेलं आहे. हे विश्वपण जावे मग माते घ्यावे, ऐसा नोहे आघवे सकटची मी. आता आहे तसं तुला घेता आलं तर बघ, नाही तर काही त्रास घेऊ नकोस, आपलं गप राहा. तर सकट जी घ्यायचंय आपल्याला, असंच घ्यायचंय म्हणजे आता ती प्रोसेस करावीच लागणार आहे. तिथं शांत बसून नाही जमणार. आता त्यांनी सांगितलंय काय करायचंय, म्हणून हे विश्व जाणार, हे सगळं काहीतरी बदलणार, काहीतरी मोठा प्रकाश पडणार आहे, आणि हे सगळं बदलून जाणार, आणि हे फुल आता फुल नाही दिसणार, हे ग्रंथ नाही दिसणार, ही माणसं नाही दिसणार, हे आकाशासारखं नाही दिसणार, काहीतरी वेगळं दिसणार आहे. असं काही होणार नाही, आणि असं काही होण्याची अपेक्षा करू पण नका. जे आहे तसंच राहणार, हे सगळं असं राहणार. पण हे असंच राहत असताना आपल्याला ते ज्याचं आपण अस्तित्व मानतोय त्याचं अस्तित्व नसून याचं अस्तित्व हे मानता आलं पाहिजे. जसं एकाच मातीचे अनेक भांडे बनवल्यानंतर याला एकाला परात म्हणतो, एकाला मडकं म्हणतो, एकाला गाडगं म्हणतो ना, एकाला पळी म्हणतो, असं म्हणतो. हे म्हणत असताना लोकांना सांगताना ही पळी असं जेव्हा कुंभार सांगत असतो, तेव्हा कुंभाराला चांगलं माहित असतं ही पण माहिती आहे. तसं हे माझं आहे, हे परक्याचं आहे, हे अमकं आहे, हे यतमकं आहे, असं सगळं म्हणत असताना जर त्याला कायम हे लक्षात असेल की हे सगळं एकच आहे, एकाच मातीचं आहे, ही बुद्धी जेव्हा येईल त्याला, हे जेव्हा त्याला लक्षात येईल, तेव्हा त्याला अस्तित्व त्याचं लक्षात येईल. म्हणून तो बोलताना काही बोलला, कुंभार बोलताना काही जरी बोलला तर त्याला काय माहित असतं? ही माती. कुंभार बोलताना मातीच्या वर लक्ष ठेवून गिऱ्हाईकाला मडकं विकतो. कुंभार कसा आहे शहाणा? लक्ष कशावर ठेवतो? मातीवर. आणि विकतो काय? मडकं, सोनार. लक्ष कशावर ठेवतो? सोन्यावर. आणि विकतो काय? दागिना. आपण घेतो काय? दागिना. आणि सोनं माहितीच नाही. वापरतो कोण? आपण. काय वापरतो? दागिना. अलंकार वापरतो, सोन्याचा तपास नाही. तो काय करतो? तो विकतो काय?
तो कधी सोनं विकत नाही, तो शहाणा आहे. तो दागिने विकतो, तो अलंकार विकतो. पण त्या घडवतो काय, त्याला काय माहिती आहे, मग त्याला कधी दागिना दिसत नाही. तो दागिना फक्त गिऱ्हाईकासाठी पाहतो, त्याला दागिना दिसत नाही. तो गिऱ्हाईकासाठी दागिना पाहतो. त्याला फक्त सोनंच दिसतं. कुंभाराला फक्त मातीच दिसते. कुंभाराला मडके आणि हे जे दिसतं ना, हे फक्त गिऱ्हाईकासाठी दिसतं, म्हणजे व्यवहारासाठी दिसतं. कशासाठी दिसतं, ते फक्त व्यवहारासाठी त्याने मडकी गाडगी मांडलेली आहेत. सोनाराने व्यवहारासाठी म्हणजे गिऱ्हाईकासाठी फक्त अलंकार मानलेत. गिऱ्हाईकाच्या अपेक्षेने तो अलंकार बनवतोय, अलंकार मांडतो. मग आपण बुद्धी कसली ठेवायची हा आपला खेळ आहे. आता आजपर्यंत काय करत आलोय आपण, हे जग जे आहे, हे सगळं जग आपण गिऱ्हाईकाच्या दृष्टीने पाहतोय. साधू काय करतो, साधुत्व म्हणजे काय होणार आहे नक्की, साधुत्व म्हणजे फक्त दृष्टी बदल आहे, फक्त उलट होणार आहे. मातीच्या दृष्टीने पहा किंवा सोन्याच्या दृष्टीने पहा, काम संपलं. आणि व्यवहार कसा होणार मग, सोनार अलंकाराचा व्यवहार करतोच ना, पण दृष्टी कशावर असते. कुंभार मडक्या गाडग्याचा व्यवहार करतोच, पण दृष्टी कशावर असते. तसं आपला हा सगळा व्यवहार बंद पडेल काय, नाही, तो तसंच राहील. पण दृष्टी कशावर जाऊ शकते, कशावर जाऊ शकते, अस्थिवर जाऊ शकते. ज्याचं सर्व जगतामध्ये सर्वत्र अस्तित्व आहे त्याच्यावर जाऊ शकते. फुलामध्ये दगडाचं अस्तित्व आहे का, नाहीये. ग्रंथामध्ये मोबाईलचं अस्तित्व आहे का, चांगल्यामध्ये वाईटाचं अस्तित्व आहे का, वाईटामध्ये चांगल्याचं अस्तित्व आहे का, पापामध्ये पुण्याचं अस्तित्व आहे का, पुण्यामध्ये पापाचं अस्तित्व आहे का, चांगल्या क्रियेमध्ये वाईट क्रियेचं अस्तित्व आहे का, वाईट क्रियेमध्ये चांगल्या क्रियेचं अस्तित्व आहे का, नाहीये. पळीमध्ये गाडगा आहे का, गाडग्यात मडका आहे का, मडक्यामध्ये परात आहे का मातीच्या, नाही. अंगठीमध्ये नेकलेस आहे का, नेकलेसमध्ये बांगडी आहे का, बांगडीमध्ये पैंजण आहे का, नाही. त्याच्यामध्ये ते म्हणजे या एका पदार्थात तो पदार्थ नाहीच आहे. तुम्ही पदार्थ दृष्टीने जेव्हा पाहाल, त्या क्रिया म्हणून त्याकडे पाहाल, तिथे विचार म्हणून त्याच्याकडे पाहाल, तर तुम्हाला कधीही त्याच्यातला अस्थि सापडणार नाही. दृष्टी. तर फुलामध्ये कधी दगड नसतो, कधीच नसतो. फुलात कधीच दगड सापडणार नाहीये आणि दगडात कधीच फुल सापडणार नाहीये. पण दगडात आणि फुलात दोन्ही ठिकाणी एक समान सापडण्याची शक्यता आहे. दगडातही अस्ति आहे आणि फुलातही अस्ति आहे, चांगल्यातही असते आणि वाईटातही असते, पापातही असते, पुण्यातही असते. असा अस्ति रूप असलेला भगवंत शोधायचा आहे. यांची अस्ति नाही, हे फक्त नाम मात्र आहे, व्यवहार मात्र आहे. हे सगळे जे आहे ना, हे पदार्थ, क्रिया आणि विचार, हे सगळे फक्त काय, फक्त नाम मात्र आहे, व्यवहार मात्र आहेत. ते त्या कुंभाराच्या, त्या सोनाराच्या व्यवहाराप्रमाणे हे सगळं आहे. नाही असं नाही आहे, त्याचाही निर्णय पुढे लावतात ते. 5 अंशाचा विचार होणार आहे. त्यामुळे त्यांनी नाही म्हटलंय का, आपण पळी, परात, गाडग, मडक याला नाही म्हटलो का, नाही. नेकलेस, पैंजण, बांगडी, नथ याला नाही म्हटलो का, आपण नाही म्हटलेलंच नाही. हे सगळं आहे, पण आपण कशाला हो म्हटलोय आधी, काय आहे याच्यावर लक्ष द्यायला सांगतोय, सोनं किंवा माती. तसंच अस्थिवर लक्ष द्या असं साधू संत सांगतात. अस्ति काय आहे, काय आहे, काय आहे, सोनं आहे, काय आहे, माती आहे. हे जसं लक्षात घ्यावं, त्याप्रमाणे अस्ति म्हणजे भगवंत आहे. काय आहे, जन नोहे, काय आहे, जनार्दन आहे. हे पहिलं हेतू लक्षात घ्या. हेतू मी तुम्हाला ते हेतू सांगतोय आधी. काय हेतू आहे आपला, हा हेतू आहे आपला. आणि हेतू जिथपर्यंत पक्का होता तिथपर्यंत तुम्ही दिशा तुमची ठरूच शकत नाही. दिशा काय आहे आपली, मग तो कुठेही गेला तरी अडचण राहील का काय, नाही कळलेलं आपल्याला तरी सुद्धा अडचण आहे का काही. मग आता इथे नमस्कार केला तर, महाराज तुम्ही का बरं नमस्कार करता असं मला लोक काही प्रश्न विचारतात. मी जरी इथे नमस्कार केला तर मी इथे नाही असं मानत नाहीये. तू जेव्हा इथे नमस्कार करतो तेव्हा तू इथे नाही असं समजतोस. हा तुझा दोष आहे, हा तुझा प्रॉब्लेम. म्हणून महाराज जर मंदिरात जाऊन दर्शन घेत असतील तर लोकांनी लगेचच महाराज पण घेतात दर्शन, आपल्याला काय हरकत नाही. तुम्हाला हरकत काही नाही. तुम्ही वाटोळ केलं, 99 ठिकाणी मानला नाही देव, तो तुमचा वाटोळ झाला. महाराज त्याच्यापेक्षा शहाणे आहेत, ते गेले पुढे निघून, तुम्ही बसले इकडे गोंधळ घालत, नाही का. महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं तर काय चुकलं, काही चुकलं नाही.
का चुकलं नाही? कारण महाराजांनी उरलेल्या 99 ठिकाणी अमान्य केलेलं नाही. मानलेलं म्हणण्यापेक्षा अमान्य केलेलं नाही. तुम्ही तिथं दर्शन घेता क्षणात काय अमान्य केलंय? इथंच हे मान्य केलंय आणि इकडं अमान्य केलंय, म्हणून बसलेत. बाकी काही अडचण नाही. नाही तर महाराजांचं अनुकरण करा, काही हरकत नाही. काही काही लोक महाराजांचं अनुकरण करण्यात धन्यता मानतात, नाही का? काही काही वाटतं महाराज असं करतं, मग आपल्याला काय हरकत आहे? त्यांनी एकादशी सोडली, आपण काय हरकत आहे सोडायला? त्यांनी वडापाव खाल्ला एकादशीला, मिसळपाव खाल्ली, आपल्याला काय हरकत आहे? खा ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. अडचण कुठे? आम्ही कुठं नाही म्हणलंय. महाराज अशा विचार करतात, आपल्याला काय हरकत आहे? महाराज त्यांना वाटेल तसं वागतात, त्यांना वाटेल तसं करतात, आम्हाला काय हरकत आहे? हरकत नाही, आम्ही कुठं नाही म्हटलंय. आम्ही नाही म्हणतच नाही. फसू नकोस बाबा, फसू नकोस. आणि मग काय होतं, ते गटांगळ्या खातात. आता महाराजांचं अनुकरण करायला लागले गटांगळ्या खाणार कुठेतरी, मग प्रकृती तडाखा देते ठेवून, मग असा एकदम रडवेला वगैरे होतो, मग फार परिस्थिती खराब होते. आणि मग घरात रडायला लागला की घरचे म्हणतात, का हो काय झालं? मग तो म्हणतो महाराज असे वागले तर म्हणून मी पण असं. म्हणजे याचा अर्थ महाराज बोगस तुमचा. मग गेलं का नाही? महाराजही गेला, हाही गेला, दोनही संपले आणि घरचेही गेले. त्याला पेलवत नाही ना ते. मग दोष कोणाला जातो? तो महाराजांना जातो. म्हणजे ज्या अर्थी आपल्याला हे चुकीचं वाटलं त्या अर्थी महाराजांनी केलेलं पण काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे महाराजही चुकले आणि आपल्याला चुकवत होते. आता आपण बरोबर जाऊयात असं म्हणून आपण नको त्या वाटेला, नको त्या दिशेला जातो. कारण याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आपल्याला काय चाललं हे कळेना. हेतू लक्षात घ्या. वेदांत शास्त्र जे आहे हे वेदांत शास्त्र खूप काही करायला सांगत नाही. काय करायचंय हे फक्त सांगतंय. काय करायचं हे समजून घ्या हे सांगतं. वेदांत शास्त्र एकदम परफेक्ट शास्त्र आहे. परफेक्ट म्हणजे वेदांत शास्त्र एकमेव विचाराचं शास्त्र आहे. बाकीचे कृतीचे शास्त्र आहेत. बाकीच्या शास्त्रात काय? कृती आहे. वेदांतात काय? विचार आहे. मग लोक म्हणतात अरे तुमचं फक्त विचार काय करायचा आहे? हे कोरडं ब्रह्मज्ञान झालं. लोक बोलताना काय हे काय कोरडे पाषाण आहे, ते नुसते गप्पा मारण्याचे कामाचे आहेत. वेदांत हे गप्पा मारण्याचं शास्त्र नाही. जगामध्ये लोकांनी जे पसरून दिलेलं आहे वेदांताविषयी की हे फक्त गप्पा मारणारे शास्त्र आहे. नुसत्या नाही, तुम्ही गप्पा नका मारा, जरा कृती सांगा काहीतरी. अरे कृतीच सांगते तुला, हे करायचं, हे करायचंय, पण हे आधी विचार लक्षात घे काय तेच तुला करायचंय, ते तुला कळेना. लोकांना कृती म्हणजे काय अर्थ? हातपाय हलवल्याशिवाय बरं नाही वाटत. अहो कृती सांगा, म्हणजे इथून पंढरपूरला जा असं म्हटलं की त्याला वाटतं फार मोठे महाराज मला इकडे पाठवलं, कुठं? वैष्णोदेवीला पायी वारी केली, फार मोठे महाराज आहेत. ते पण जातात. पुढचं काय? ते पण जातात. म्हणजे दोन्ही शाने आहेत. म्हणजे कृती करायला लावली की मग बरं वाटतंय. लोकांना जर म्हटलं की हे सगळं काही करू नका तर ऐकतील काय? काहीतरी करायला लावले की मग वाटतं महाराज खरेच काहीतरी, महाराज काहीतरी सांगा काहीतरी करायला, मग बघा कसं जोर येतो अंगात. तर हे सगळं जे आहे ना ते विचित्र आहे. हे अडकवण्याचे धंदे सगळे. विचार लक्षात घ्या, हेतू लक्षात घ्या. काय लक्षात घ्या? हेतू. काय हेतू आहे आपला? ज्याची भाती त्याचीच असती आणि ज्याची असती त्याचीच भाती आहे. व्यवहार मात्र काय वाटतं हे मला माहित नाही, पण ज्याची असती त्याचीच भाती आहे. ज्याची असती त्याचीच भाती, ज्याची असती ज्याचीच भाती आहे हे जर लक्षात आलं तर पुढचं त्याचं जे अंग आहे ते लक्षात येईल. आस्ती भलती मांडतो म्हणून भाती भलती होते, भाती भलती मांडतो म्हणून आस्ती भलती होते. आणि भाती आस्ती मानण्यामध्ये गोंधळ उडाला की पुढे त्याचं जे तिसरं अंग आहे त्यात गोंधळ होतो. तुम्ही कशाची भाती मांडणार हे तुम्ही ठरवा, तुम्ही कशाची आस्ती मानायची हे तुम्ही ठरवा. साधू संतांनी सगळं सांगून ठेवलंय आणि फसवण्याचे धंदे सांगून ठेवलेत, फसवण्याचे मार्ग सांगून ठेवलेत. साधू संत कसे आहेत? यंत्रणा आहे ती. साधू संत ही यंत्रणा आहे. काय? भगवंताच्या आजूबाजूची यंत्रणा कोण आहे? बराकोबाच्या आजूबाजूला कोण राहतं? मला सांगा. देवाच्या जवळपास कोण राहतं? साधू संत. म्हणजे देवाची यंत्रणा कोण आहे? मग ते काय आपल्याला लवकर फिरकून देतील का त्याच्याकडे? तुम्ही जर एका बराकोबाच्या एखाद्या पियेपर्यंत चुकून पोहोचलेच आणि त्याला रिक्वेस्ट केली, अहो भेटतात, ते चांगले माणूस आहेत, भेटतील, काय काळजी नको करू असं म्हणतील आणि भेटू देतील काय? अजिबात फिरकू देणार नाहीत, फिरकून देणार नाहीत. तसं हे साधू संत जे आहेत ना, हे साधू संत देवाची यंत्रणा आहे. त्यांचे जे ग्रंथ आहेत हे त्यांची यंत्रणा आहे. हे ग्रंथ हे सगळं यंत्रणा आहे त्यांची. ही यंत्रणा अशी आहे की आपल्याला भरकटायला लावणारच आहे. मी त्यांच्या विरुद्ध नाही बोलत, ते काळजी घेत आहेत. बराक ओबामाची यंत्रणा जशी बराक ओबामाची काळजी घेते,
नाही तर तो बराक ओबामा राहील का? बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष कसं काय म्हणता येईल त्याला? तो जर येऊन वडापाव खायला लागला माझ्यासोबत टपरीवर, लोक पाठवतात तसे फोटो, तसं काही खरं नसतं. गंमत वाटते, बरं वाटतं, छान वाटतं, पण तो मग राहील का राष्ट्राध्यक्ष? तसा देव जर असा भाजीपाला झाला तर तो देव राहील काय? तो देव आहे. देव म्हणजे ह्या सगळ्याचा मालक आहे, ह्या सगळ्या सृष्टीचा नियंता आहे. तो असा जर झाला एकदमच, कुठल्याही कोपऱ्यावर हनुमानाचा फोटो लावला की देव येतं असं म्हणायला, तो काय देव आहे? तो तरी उचलून एखादं चिटकावलंय फोटो, तो हनुमान किती देव आला का तिथे? लगेच नाही. यंत्रणा आहे ती फसवण्याची. म्हणून जेवढ्या ठिकाणी देवळं निर्माण झाली, जेवढ्या ठिकाणी अशा प्रतिमा निर्माण झाल्या, हे सगळे आपल्याला गुंतवायला आहेत. गुंतवलंय त्याने आपल्याला. तिथे नाही असं म्हणलो मी, कारण काही लोक येतील जे देवळं मानणारी, मूर्त्या मानणारी लोक आहेत, ते मला म्हणतील महाराजांनी आमच्या मूर्तीपूजेवर बहिष्कार घातला. मी बहिष्कार घातलेला, मी उलट त्याच्यात पण असं म्हणतोय, पण त्याच्यामुळे तुमचा काय तोटा झाला हे सांगतोय. कशामुळे काय झालं, कशामुळे काय झालं हे कळलं पाहिजे. कळलं कशामुळे काय झालंय? कुठे मांडल्यामुळे कुठं गोंधळ उडाला? तर आस्ती आणि भाती याचा खेळ आहे, याचा विचार करत राहा. या दोघांचा विचार करता. हे दोन्ही वेगळे नाही, हे दोन वेगळे नाहीये, हे दोन्ही एकच आहेत. म्हणजे जो विषयी आहे त्याचंच ज्ञान आहे आपल्याला. विषय जो आहे तो विषय आणि त्या विषयाचं ज्ञान हे एकच असायला, हे एकच असलं पाहिजे तरच उपयोग आहे. नाहीतर हा वेगळा आणि तो वेगळा झाला तर अडचण येईल. म्हणून आपण अस्तित्व आणि भातित्व हे दोन्ही एकाच पदार्थाचं म्हणतोय, आणि तोच देव आहे, तेच ब्रह्म आहे. ते ब्रह्म आपल्याला लक्षात यावं यासाठी पहिल्यांदा चूक काय करत होतो हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून मी त्याचं काही वर्णन करत नाहीये. आपण काय चुकीचं समजतो हे फक्त वर्णन करतोय. म्हणजे मी जे बोलतोय हे त्याचं काहीच वर्णन नाहीये. मी त्याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही आणि सांगतही नाहीये. मी फक्त काय सांगतोय, आपण जे काही चुकीचं अनंत जन्म समजून बसलोय तेवढा फक्त बदल करतोय. ते फक्त सांगतोय की हे असं नाही, हा हेतू असा पाहिजे. असा हेतू केला की आपोआप ती अस्ती आणि भाती लक्षात येईल. ते तुम्हाला लक्षात येईल, ते मला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला ते लक्षात येत जाईल. लगेचच उद्या सकाळी होणार आहे असं नाही, ते आपोआप होत जाईल. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला हे करायचं. आणि मग एकदा का हे दोघं लक्षात आले की त्याचं पुढचं अंग सुद्धा त्याच्यासोबत आपोआप लक्षात. म्हणून आपण या अस्ती भाती सोबत पुढच्या त्याच्या अंगाचाही विचार करणार आहोत, अधिक त्याच्या पुढच्या 2 अंशाचाही विचार करणार आहोत. ते अंश काय आहेत, कशासाठी, याचा पण आपण विचार करणार आहोत. म्हणून इथे कुठेही असं काही सोडलेलं नाही की जगत अमान्य केलंय आणि देवच मान्य केलाय, किंवा देवच अमान्य केलाय आणि जगतच मान्य केलंय, असं काही इथे नाही. उलट वेदांत शास्त्र हे सारासार विचार करणारं शास्त्र. हरिपाठामध्ये ज्ञानदेवांनी सारासार विचार हरिपाठ असं सांगितलेलं आहे. इथे सार आणि असार दोघांचा विचार आहे. तसा हा ग्रंथ सार असार विचार करणार आहे. सार काय, असार काय. ज्याला आसार म्हणतात त्याला आसार का म्हणतात, आणि ज्याला सार म्हणतात त्याला सार का म्हणतात, या दोन्हींचा विचार हरिपाठ आहे. आणि या दोन्हींचा विचार म्हणजे हा दृग्दृश्य ग्रंथ आहे. असा हा विचार आपल्याला करता यावा, त्यासाठी आपल्याला जे काही गरजेचं साधन आपल्या अधिकारानुरूप अपेक्षित असेल ते त्या परमकृपाळू भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत, आणि आपण त्या साधनांचा अवलंब करत अशी त्या कृपाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. सुखिया